नंतर एक महत्त्वाची बातमी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचं कळतंय। विष्णू चाटे दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे। पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रात ही माहिती समोर आलेली आहे। महत्त्वाची बातमी आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरणात खरा सूत्रधार हा वाल्मिक कराडच असल्याचं आणि त्यानंतर विष्णू चाटे दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी असल्याचं पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रात माहिती दिलेली आहे। जे PCR झाले, जे MCR झाले, त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे। म्हणजे जे पहिला आरोपी ते शेवटचा आरोपी, मग सुरुवातीचे आरोपी कोण, मुख्य आरोपी कोण, यांनी ज्या भूमिका मांडल्या, ह्यांनी जे जाळं पसरवलेलं होतं त्याच्यातून ते सिद्ध झालेलं आहे। आणि आम्ही देखील तेच म्हणत आहोत की हेच सगळे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्या सूत्रधाराच्या संघटित गुन्हेगारीतून आमच्या भावाचा खून झालेला आहे। तर यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आहेत। स्वानंद, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचं पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रातच माहिती दिलेली आहे। काय माहिती या संदर्भात? दीपाली, आपण बघितलं तर हे 3 गुन्हे होते। पहिला गुन्हा होता जे संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण, त्यानंतर अवादा कंपनीच्या जे कंपनीचं पवन चक्कीचं जे स्टोर यार्ड आहे तिथं जाऊन खंडणी आणि मारहाण प्रकरण, आणि त्यानंतर अॅट्रॉसिटी प्रकरण, असे 3 प्रकरण या गुन्ह्यात झालेले होते। आणि त्याच अनुषंगाने हे 3 गुन्हे सुरुवातीच्या आपण काळात बघितलं तर या 3 गुन्ह्याचा संबंध आहे का त्याचं सगळी चौकशी पोलिसांनी केली होती। आणि आता आरोपपत्रात ही सगळी माहिती आलेली समजते, कारण जो पहिला आरोपी आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ह्याचं वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचं म्हणलं गेलेलं आहे। त्याचबरोबर विष्णू चाटे जो आहे ह्या क्रमांक 2चा जो आरोपी आहे असं या आरोपपत्रात म्हणलं गेलेलं आहे। सुरुवातीपासूनच कराडचा आणि या प्रकरणाचा काही संबंध आहे का असं बोललं जात होतं, मात्र आता हे आरोपपत्रात आलेलं दिसत आहे। आणि एकूणच जो दावा वारंवार देशमुख कुटुंबियांकडून केला जात होता तो दावा आता स्पष्ट होत असल्याचं दिसतंय। दीपाली, नक्कीच धन्यवाद स्वानंद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।